नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सायली ही बेडरूममध्ये असलेल्या अर्जुनला म्हणते की अहो, काही विचार न करता तुम्ही प्रिया ही तन्वी आहे हे बघण्यासाठी किती मोठे पाऊल उचललं आणि प्रियाला जर समजलं असतं तर. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कसे समजेल सायली तिला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही कसला एवढा विचार करता आणि आता प्रूव्ह झालं ना तर प्रिया हीच तन्वी आहे म्हणून. तेव्हा ध्यान सोडून आता अर्जुन म्हणतो की हे बघा मिस सायली, तरीसुद्धा प्रियाकडून विलासच्या मर्डरचं मॅटर ना आपल्याला बाहेर काढता येईल. तेव्हा त्यासाठी प्रेमाचं हे नाटक आता आपल्याला चालूच ठेवावं लागेल असे आता अर्जुनने सायलीला सांगितलेले असते. ते ऐकताच आता हात जोडत सायली म्हणते की अहो बस करा ना आता हे नाटक, अजून किती काय काय करायचं तुम्हाला. सायली म्हणतात की अहो इतक्या दिवसापासून तुम्ही प्रयत्न करतात, काय झालं त्याचं, मधुभाऊ अजूनसुद्धा जेलमध्येच आहेत ना. अर्जुन म्हणतो की पण आपण आपले प्रयत्न थांबवू शकत नाही ना. मला काय वाटतं की मी प्रियाला बाहेर कुठेतरी घेऊन जावं. तेव्हा आता सायली म्हणते की प्लीज हे सगळं थांबवा. सायली म्हणते की प्रिया काही ऐकणार नाही आणि या सगळ्यांमध्ये तुमचा वेळ जाईल. सायली म्हणते की मधुभाऊंना सोडवण्यासाठी आता तुम्ही दुसरा मार्ग बघा आणि यामध्ये यशस्वी होताल ना याकडे जरा लक्ष द्या. इकडे आता अस्मिता ही प्रियाकडे येते आणि म्हणते की अगं प्रिया, कुठे गेली होतीस तू. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की अगं मी अर्जुनच्या बेडरूममध्ये गेली होती. तेवढ्यात बाहेरून रविराज तिथे प्रियाचे बोलणे ऐकतो आणि म्हणतो की काय प्रिया, अर्जुनच्या रूममध्ये कशाला गेली होतीस. तेव्हा आता प्रिया म्हणते की मी अर्जुनला कॉफी द्यायला गेले होते आणि सकाळी मी मैत्रिणीकडे अभ्यासाला गेले होते. ते ऐकून रविराज म्हणतो की अरे हो, प्रतिमासाठी आपण इकडे राहायला आलो तेव्हा तुझ्या अभ्यासाचं दुर्लक्षच होतं हे माझ्या लक्षातच आलं नाही तन्वी. प्रिया म्हणते की काही हरकत नाही बाबा, आईसाठी काही पण. आणि हे बघा मध्ये मध्ये मी अभ्यास करतेच आहे ना, आणि हे बघा आत्तासुद्धा मी कॉलेजला निघाले. अस्मिता म्हणते की अगं काय करतेस, आत्ताच कुठे मैत्रिणीकडून आली आणि लगेच कॉलेजला. तेव्हा आता प्रिया म्हणते की काय करते, आईची सेवा करता करता हे असं सगळं मॅनेज करावं लागतं अस्मिता. आणि आता प्रिया तिथून निघून जाते तर इकडे रविराज विचार करतो की प्रतिमाच्या वेळेमुळे आणि तिच्या या परिस्थितीमुळे प्रियाचं सुद्धा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय. इकडे आता प्रिया डायरेक्ट साक्षी आणि महिपतच्या घरी येते आणि आता अर्जुनला तुळशीपत्राचा संशय आल्याचे आता साक्षी आणि महिपतला सांगताच दोघांनाही खूप राग आलेला असतो. साक्षी म्हणते की अगं पण तू तन्वी नाही, हा संशय अर्जुनला आलाच कसा. तर महिपत म्हणतो की हीच कुठं काहीतरी हिने गडबड केली असेल. तेव्हा आता साक्षी म्हणते की हिनेच काहीतरी प्रॉब्लेम करून ठेवला असणार. तर बोट करत साक्षीकडे आता प्रिया म्हणते की ए माझं बोलणं अजून झालं नाही बरं का, तेव्हा तू काहीही विचार न करता काहीही बोलू नकोस. नागराज म्हणतो की अजून काय गोंधळ घालून ठेवलाय तू. तेव्हा आता प्रिया म्हणते की गोंधळ घालायला माझं नाव नागराज किल्लेदार नाही. तर आता नागराज लगेच खाली बघतो. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की गोंधळ घातला नाही, गोंधळ निस्तरलाय मी. तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुनला माझा संशय आला होता हे मला अगोदरच कळालं होतं, म्हणून मी त्यावर मार्गही काढला. महिपत म्हणतो की म्हणजे काय केलं तू. आणि आता महिपत म्हणतो की काय केलं तू. तर प्रिया म्हणते की सांगते ना. आणि जेव्हा आता अर्जुनच्या बेडरूममधून आपण चहा सांडल्यानंतर बाहेर पडत होतो तेव्हा आता ज्या वेळेस आपण बाहेर आलो आणि अर्जुनने दरवाजा बंद केला त्याच वेळेस आता अर्जुन आणि चैतन्याचे बोलणे प्रियाने ऐकलेले असते. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, कसले डाग आहेत हे. तर अर्जुन म्हणतो की कसलं तरी पेंटसारखं आहे. आणि त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो की स्केच पेनची इंक किंवा पेंटचं काहीतरी आहे. तर प्रियाने ते ऐकलेलं असतं आणि अर्जुनला आता आपला संशय आल्याचे आता प्रियाच्या लक्षात आलेले असते. ते ऐकून आता प्रिया विचार करते की स्केच पेनची इंक एवढ्या लवकर निघेल असं मला वाटलं नव्हतं. तर तेवढ्यात अर्जुन आतमधून चैतन्याला सांगतो की याचं कनेक्शन तन्वीच्या बर्थमार्कशी नसेल ना. ते सुद्धा आता प्रियाने ऐकलेलं असतं. आणि तेवढ्यात आता प्रियाला खोकला आलेला असतो. पटकन प्रिया पळत जाऊन दरवाजाच्या पाठीमागे लपते. तर कोण आहे असे म्हणत अर्जुन दरवाजा उघडतो आणि तिथे कोणीच नसतं. त्यानंतर आता अर्जुन दरवाजा बंद करतो आणि तन्वी ही नशिबाने वाचलेली असते. प्रिया आता महिपत आणि साक्षीला सांगत असते की त्यामुळे मला समजलं की अर्जुन माझ्यासोबत प्रेमाचे नाटक करतोय आणि त्यामुळे मी लगेचच हा स्केच पेनच्या तुळशी मार्कचा स्टॅच्यू काढून
परमनंट करून घेतला तेव्हा आता स्केच पेन पण जवळ बाळगायला नको आणि भीतीसुद्धा नको. नागराज म्हणतो की हा टॅच्यू अर्जुनने बघितला तर प्रिया म्हणते की अर्थातच. प्रिया तिचे पाय दाखवत म्हणते की त्याने मला माझ्यासाठी अँकलेट आणलं आणि माझ्या पायात घातलं आणि पायात घालते वेळीस त्याने माझा पाय बघितला त्यावेळेस त्याला माझी ती तुळशीपत्राची खूण नक्की दिसली आणि मग त्याला आता खात्रीच झाली असेल की मीच खरी तन्वी आहे म्हणून. तेव्हा लगेचच महिपत म्हणतो की म्हणजे तुला डोकं आहे थोडं थोडं. तर साक्षी म्हणते की जिथं तुझं कौतुक करायचं ना तिथं तर करतोच आम्ही. प्रिया म्हणते की यावेळेससुद्धा मीच डोकं वापरलं, तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही फक्त बोलता आणि जे करायचं ना ते मीच करते आणि यावेळीसुद्धा ते मीच केलं. इकडे आता अर्जुन चैतन्यकडे येतो आणि चैतन्याला आता सांगतो की प्रियाच्या पायावर मला तुळशीपत्राची जन्मखूण दिसली. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्रिया नको तिला तन्वी म्हण, कारण आपणही आता ॲक्सेप्ट करायला हवं की ती तन्वी आहे. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन असं कसं होईल, मी स्वतः बघितलं तेव्हा तिच्या पायावर जन्मखूण नव्हती. अर्जुन म्हणतो की अरे तुला तिच्या पायावरील ती जन्मखूण दिसलीच नसेल. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन हे शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य मी 2-3 मिनिटापर्यंत तिचा तळपाय बघत होतो आणि तू फक्त एक डोळ्याची झलक दिली आणि तेवढंच बघितलं. सोमन काकूने आपल्याला जसं सांगितलं होता ना तसेच तो परमनंट मार्क होता. अर्जुन म्हणतो की तेव्हा आता हे कन्फर्म झालंय चैतन्य, प्रिया हीच तन्वी आहे आणि आता पुढे काय करायचं ना त्याचा आपण विचार करू. इकडे आता प्रिया ही प्रतिमाच्या बेडरूममध्ये येते आणि ती तिच्याकडची गोळी काढून देत म्हणते की घे आई गोळी घे. प्रतिमा गोळी घेते तर प्रिया म्हणते की आई तुला कसं वाटतंय आता. प्रतिमा काहीच बोलत नसते तर प्रिया म्हणते की अजूनही आई तुला माझ्याशी बोलूशी वाटत नाही ना. प्रिया म्हणते की बरं जाऊ दे आई, मी माझं कर्तव्य करतच राहील, तू आता शांत झोप बरं का. प्रिया जाऊ लागते तेवढ्या सायली तिथे येते आणि प्रिया आता सायलीकडे बघत म्हणते की मला वाटलंच अजून मला डिस्टर्ब करायला कशी नाही आली तू. सायली म्हणते की अगं या खोलीतलं पाणी संपलं होतं तेव्हा ते द्यायला आले मी, प्रतिमा त्याला काय डिस्टर्ब करायला आले नाही मी, असे सायली प्रियाला सांगते. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात तर अर्जुन म्हणतो की आता तू हा विषय इथल्या इथे स्टॉप कर आणि आता आपण पुढचा विचार करू. तर आता अर्जुन म्हणतो की तू त्याच वेळेस आता चैतन्य तन्वीच्या पायावरचा काय फोटो बघायचा होता का तुला आणि फोटो काढायचा होता का. त्याच वेळेस प्रिया गुपचूप आता तिथे येऊन ते बोलणे ऐकते आणि म्हणते की अरे अर्जुन तुला असं तडफडताना मला खूप मजा वाटते आणि माझे पैसे टॅचू करण्यासाठीचे वसूल झाले बरं का. त्याच वेळेस आता हाय अर्जुन असे म्हणत प्रिया तिथे येते. अर्जुन म्हणतो की प्रिया तू इथे कशाला आली, आता आम्ही कामात आहोत ना. प्रिया म्हणते की आपल्याला टाईम स्पेंड करायला एकमेकांबरोबर वेळही मिळत नाही अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो की आत्ता मला काम आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन आपल्याबद्दल तू चैतन्याला सांगितलं नाही का आणि तू याला एवढंसुद्धा सांगितलं नाही का तू मला अँकलेट गिफ्ट दिलं आहे म्हणून. चैतन्य आता दोघांकडे बघत असतो. प्रिया म्हणते की बघ ना रे चैतन्य अँकलेट, आणि प्रिया तिचा तळपाय वर करते आणि चैतन्यसुद्धा आता ते तुळशीपत्र बघतो. तर अर्जुन आता चैतन्याला खुणावत म्हणतो की बघितलं का. प्रिया आता अर्जुनला म्हणते की चैतन्याला सुद्धा कळायला हवं की आता तुला सायलीचा किती कंटाळा आला आहे आणि तुझ्या आयुष्यात आता मी तुला हवी आहे. अर्जुन आता बाजूला सरकत म्हणतो की तन्वी अगं आत्ता आम्हाला काम आहे, आपण नंतर बोलूयात ना. तन्वी काही ऐकायला तयारच नसते. तन्वी म्हणते की नाही अर्जुन मला आत्ताच बोलायचंय. प्रिया काही ऐकायला तयारच नसते आणि अर्जुनचा हात ओढत अर्जुनला प्रिया तेथून घेऊन जाते आणि आता चैतन्य विचारात पडलेला असतो. इकडे आता सायली ही लगेचच प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या प्रियाचं एवढं तुम्ही मनावर घेऊ नका, लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलोय ना तेव्हा आमच्यात असे भांडणं होतच राहतात. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की तू छान बोलतेस तशी प्रिया बोलत नाही. सायली म्हणते की जाऊ द्या प्रतिमा आत्या आता मला बाहेर खूप कामं आहे, तुम्ही शांत झोपा बरं. इकडे आता प्रिया आणि अर्जुनला इकडे बाहेर आणलेलं असतं आणि बाहेर अंधारात आता प्रिया म्हणते की अरे आश्रमातल्या मेमरी माझ्यासाठी चांगल्या नव्हत्या रे अर्जुन. तर अर्जुन म्हणतो मी समजू शकतो प्रिया. अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तन्वी त्यावेळेस आश्रमात तुझ्याबरोबर कोणीच फ्रेंड नव्हतं, तू एकटी होती. तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे खूप वैतागवानं जीवन होतं रे तिथे. काही नाटकाला जायचं नाही, फिल्म बघायचे नाही, फक्त आश्रमातच. तर आता अर्जुन म्हणतो की पण प्रिया विलास काका आल्यानंतर तुझी त्यांच्यासोबत मैत्री झाली. अर्जुन म्हणतो की मग विलास काकांसोबत जायची ना तू फिल्म बघायला. तर आता
प्रिया म्हणते की मी फक्त एकच फिल्म बघितली आणि तिची मेमरी एवढी भयानक आहे ना अर्जुन, तर ती माझ्या अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. आम्ही फिल्म बघायला गेलो होतो. प्रिया म्हणते की आम्ही फिल्म बघायला गेलो होतो आणि ती खुनाची रात्र तुला चांगलीच माहिती आहे अर्जुन, असे म्हणत आता प्रिया ही तिला कसं तरी होण्याचे नाटक करते. इकडे अर्जुन विचार करतो की आता आश्रमाचा प्रियाने विषय काढला ना, आता प्रिया सगळी तिच्या तोंडाने बोलून जाईल. अर्जुन म्हणतो की थांब प्रिया, मी पाणी घेऊन येतो आणि अर्जुन बाहेर जातो. तर आता अर्जुनकडे बघत प्रिया म्हणते की खुनाची रात्र जाणून घेण्यासाठी किती उतावळा झालास रे अर्जुन तू. प्रिया म्हणते की तुला जसं वाटतंय तेवढी मूर्ख वाटते का मी तुला, आणि आता बघ मी तुला कसं खेळवते ते. इकडे आता सायली अर्जुनला बघते आणि विचार करते की यांचं हे काय चाललंय नेमकं. इकडे आता सायली म्हणते की मला वाटतंय की यांनी परत प्रियाचा पिच्छा धरलाय वाटतं आणि असं करून हे मधुभाऊला सोडणार नाही आहे वाटतं. सायली म्हणते की यांना मी सांगितलं देखील प्लीज हे प्रेमाचं नाटक थांबवा, पण हे काही ऐकायला तयारच नाही आहेत. इकडे आता अर्जुन प्रियाला पाणी आणून देतो. प्रिया पाणी पिते आणि अर्जुन म्हणतो की बोल ना प्रिया, तू काय म्हणत होतीस. पुन्हा आता आठवण्याचे नाटक करत प्रिया म्हणते की अरे मी कुठे काय सांगत होतेस तुला. अर्जुन म्हणतो की अगं असं काय करतेस, त्या फिल्मविषयी बोलत होती ना तू. इकडे आता अर्जुन म्हणतो की प्रिया मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे, तुला तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं तू मला सांग. तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन कसं बोलू रे मी, माझा श्वास कोंडलाय. ते भयानक दृश्य बघून आणि त्या विचारानेच मला एवढं भीती वाटते ना की विचारायलाच नको आणि सांगायलाही नको अर्जुन, असे प्रिया अर्जुनला बोलते. अर्जुन म्हणतो की आता मी फक्त तुझा मित्र आहे, तेव्हा ॲज अ फ्रेंड तुझ्या मनात जे काही असेल ते तू माझ्यासोबत शेअर करू शकतेस प्रिया. इकडे आता अर्जुन म्हणतो की त्या सायलीमुळे प्रिया मी या केसमध्ये अटकलो, नाहीतर मी या केसमध्ये तन्वी तू जे काही बोलते ना ते सगळं खरं बोलते असे चैतन्याला सुद्धा सांगितलं पाहिजे, तर तू चैतन्याला विचार. तर आता प्रिया म्हणते की वा, म्हणजे उंदराला मांजर साक्ष. अर्जुन म्हणतो की तन्वी तुम्हाला सगळं काही खरं सांगून टाक, मी लगेचच केस सॉल्व करीन, फक्त तुम्हाला एवढं सांग की त्या रात्री काय घडलं होतं. आणि आता अर्जुनसाठी प्रेमाने आता प्रपोज करण्यासाठी प्रियाने डेट अरेंज केलेली असते आणि आता त्यामध्ये प्रिया ही अर्जुनला मिठी मारत म्हणते की अर्जुन तू फक्त मला एवढं सांग ना की तुझं फक्त माझ्यावरच प्रेम आहे, सायलीवरती प्रेम नाही. तर अर्जुन आता प्रियाला ढकलतो आणि म्हणतो की हे बघ तन्वी, माझं फक्त तुझ्यावर नाही तर सायलीवरतीच प्रेम आहे. त्यावेळेस आता सायलीसुद्धा तिथे आलेली असते आणि दरवाजात अर्जुनचे ते वाक्य ऐकताच आता सायली खूप खुश झालेली असते आणि नकळतपणे अर्जुनने बोट करत प्रियाला आता प्रियाजवळ सायलीच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि आता अर्जुनचं आपल्यावर प्रेम आहे कळताच आता खुश होऊन सायली कसा अर्जुनच्या प्रेमाचा इजहार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.